प्रशासकाने पण काम केले इथे, प्रशासकीय यंत्रणेने चांगलं काम केलं. आज 11 सप्टेंबर 2025मध्ये महाराष्ट्रातल्या अतिशय सुंदर सागर किनारा असलेल्या श्रीवर्धन ठिकाणी आलेला आहे. आपण बरेच वेळा भारतात फिरतो किंवा बाहेर जातो आपण जगामध्ये, पण आपल्याला किती निसर्गाने सुंदर सुंदर उदाहरण दिले आहे बघा. इतकं सुंदर नदी किनारा, इतकं सुंदर समुद्र किनारा. अहो एक एक दृश्य बघा, पर्वत रांगा बघा, हिरवीगार नंदनवन बघा, आणि पाणी हे शुद्ध पाणी बघा, आणि हा सूर्यास्त होताना बघा. मला असं वाटेल की काहीतरी बघितलं. बाहेर जाऊन बघता काय तुम्ही, अरे इथे बघा, तुमच्या हातात आहे, तुमच्या जवळ आहे. कुठे शोध ती रामेश्वरात, कुठे शोध काशी, इथेच सगळं तुमच्या जवळ आहे, तुमच्या पाशी आहे, तुमच्या जवळ आहे. बघितलं पाहिजे बाहेर नाही. या इथं बघा, या निसर्गाच्या परिसरात तुम्ही राहा. अरे 2 मिनिटाची नाही, तुम्हाला अशी शांती मिळेल. वास आयुष्यामधलं तुम्ही किती पैसा कमवला, किती हे केलं, त्यापेक्षा सुद्धा 2 घडी तिथे या निसर्गासोबत जवळ गेला तो तुम्हाला देणार आहे, तो निश्चितच देणार आहे. निसर्गाच्या जवळ यायला ही हवा, हा ऑक्सिजन युक्त हवा, ओझोन हे आपल्याला बंद एसीमध्ये मिळणार नाही आहे. नुसतं आपण म्हणायचं की हे आमचं तसं आहे, बंद एसीमध्ये, असं काही नाही आहे. इथं या, बघा, पहा, मग तुम्हाला कळेल निसर्गाने काय दिले. ये खुला आसमान देख ले भाई, ये रोशनी देख ले, ये सागर देख ले, ये किनारा देख ले, हरियाली देख ले. सब भगवान ने बनाया हुई चीज है, ईश्वराने बनवलंय सगळं. ईश्वर एकच आहे, तो सगळं सृष्टी चालवत आहे ना. त्यात कुठला धर्म नाही, कुठला काही नाही आहे, फक्त एकच ईश्वर. ईश्वर तुम्हाला सांग बघा, या माझ्याकडे, या माझ्या जवळ या. तो केकवेत घ्यायला बसलाय, पण तुम्ही, आपण इतके कर्मचारी की त्याकडे जात नाही, त्याकडे पाहत नाही, ती सृष्टी सांभाळत नाही. अरे सांभाळा त्याला, तुमच्यासाठी, तुमच्या पुढच्या पिढीसाठी, तुमच्या सगळ्या अपदेष्टासाठी. आज ईश्वराचे मी आभार मानतो. थँक्स गॉड, थँक्स की तुम्हाला इथं आणायला मिळालं, या मोकळ्या हवेत यायला मिळालं. असे पहा, स्वच्छ समुद्र किनारा, इथं हे स्वच्छ अगदी वाळू काम केलं आहे. आणि माणसाने कुठलाही कचरा टाकलेला नाही. सर्वात महत्त्वाचं, कचरामुक्त हे शहर. असे समुद्रकिनारे प्रत्येक ठिकाणी असले पाहिजे, म्हणजे याची व्हॅल्यू येते. आपण निसर्गाला काहीतरी, निसर्गाने आपल्याला दिले, निसर्गाला आपण हे परत करायचं. स्वच्छता, आनंद, आणि आपल्यासाठी नाही, पुढच्या पिढीसाठी सुद्धा आपल्याला ते करायचं आहे. अरे या, पाहायचं किती सुंदर, किती रमणीय, किती आनंदपूर्ण. आनंद से आनंद ले लो, आनंद बांटो, आनंद बढ़ाओ. आनंद ही जीवन है, जीवन ही आनंद. या या, मस्त, उत्तम. या निसर्गात काय वाटतंय, आहा, हे अवर्णनीय आहे. याचा तुम्ही आस्वाद घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तुम्ही याचा आस्वाद घ्या, पहा, पहा किती सुंदर. हे बघा किती सुंदर प्रशासकांनी समोर, आणि यामध्ये प्रशासकांनी काम केलं. काही ठिकाणी खरंच काम केलं. ते बघा काय सुंदर, बसण्यासाठी कचरा केलेला आहे, सेल्फीसाठी पॉईंट घेतलेले आहेत, लोकांना संध्याकाळी यायला ते आनंद वाटतोय. हे प्रशासकाचं काम आहे. हे त्यांनी, राजकीय नेते काही चांगलं कामही करतात, म्हणतात त्यातलं हे चांगलं काम आहे. असे समुद्रकिनारे ठेवले, असे ते लोकांसाठी त्यांनी बेंचेस वगैरे ठेवलेले आहेत, लॅम्प लावलेले आहेत, दिवे लावलेले आहेत, लोकांना येण्यासाठी हे केलेलं आहे, कचरा कुठे ठेवलेले आहेत. म्हणजे कसं आहे, ही प्रशासकीय यंत्रणेने घेतलेली काळजी आहे. सुद्धा असं सगळीकडे असं हेच आपण परदेशी बघतो. आणि हे तर आपले तर आहे ना, आपले इथं पण बघा, आपले हे यातले पण ॲडव्हर्टाईज करा, इथंही या, पण निश्चित तुम्हाला आनंद मिळणार. आनंद से आनंद बढ़ेगा, आनंद से आनंद मिलेगा, आनंद लेना. थँक्यू.